नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बोट आणि प्रवाह। बोट आणि प्रवाह यावरचे क्वेश्चन्स कसे असतात आणि तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यामध्ये तुम्हाला मी कोणत्याही सूत्राचा उपयोग करायला सांगणार नाहीये, तुम्हाला फक्त ट्रिकचा ओनली अँड ओनली ट्रिक कशी यूज करायची असते ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा, भरपूर काही असे विद्यार्थी असतात की ते स्पर्धा परीक्षा देत आहेत, तर त्यांना खरोखर हा व्हिडिओ अतिशय उपयोगी पडणार आहे। एकदम तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगणार आहे की यावरची एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करायची असतात ती। चला तर मग, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल। बघा, आता बोट आणि प्रवाह मध्ये महत्वाचे काही क्वेश्चन्स असतात, त्यामध्ये की फक्त या शब्द हे महत्वाचे आहेत आणि फक्त याच्यावरच क्वेश्चन्स असतात। प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या दिशेने, संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग, फक्त या चारीवरच तुम्हाला प्रश्न असतात। आणि फक्त जर तुम्हाला हे व्यवस्थित जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला पुढे काही करायची गरज नाही। बघा, आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे कसे, आता ही नदी वाहत आहे, आता नदी वाहते इकडे आणि जर आपण चाललो इकडनं म्हणजे ही दिशा विरुद्ध झाली ना प्रवाहाच्या, ही दिशा उलटी झाली, त्यामुळे याला म्हणायचं की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने। नदी वाहत आहे इकडं, इकडं सगळं पाणी आहे आणि आपण चाललो उलट दिशेनं बोटीतनं, तर काय उपयोग होणार आहे का? मग बघा, विरुद्ध दिशेने मग याला इंग्लिश मध्ये आपण ओ नाव आहे, ओ म्हणजेच ऑपोजिट, ओ म्हणजेच काय, ऑपोजिट, ते लक्षात ठेवा फक्त। आता बघा, आणखीन काही प्रश्न असतात की प्रवाहाच्या दिशेने, दिशेने, प्रवाहाच्या दिशेने, नदीचा प्रवाह इकडे आहे, मग आपण याच दिशेने चाललेलो आहोत, आपण याच दिशेने चाललेलो आहोत, मग त्याला इंग्लिश मध्ये डी नाव आहे। डी म्हणजे काय, डाऊन, डी म्हणजे काय, डाऊन, हे नाव दिलेलं आहे। तिसरा प्रश्न आपला येतो तो म्हणजे संथ पाण्यातील वेग। आता संथ म्हणजे काय, तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल, संथ म्हणजे स्थिर, शांत, ते पाणी इथं शांत आहे, प्रवाह त्याचा बंद झालेला आहे, ते थांबलेलं आहे इथंच, मग त्याला आपण शांत संथ पाणी म्हणतो। आणि मग त्या संथ पाण्यातील वेग, तर इंग्लिश मध्ये यस नाव आहे आणि यस म्हणजे स्टेबल, इंग्लिश मध्ये यस म्हणजेच काय, स्टेबल। आणि खाली शेवटी आहे प्रवाहाचा वेग, मग प्रवाहाचा वेग त्याला आपण इंग्लिश मध्ये जी हे नाव दिलेलं आहे। त्याचा वेग कसा आहे त्यावर काही क्वेश्चन्स असतात, मग याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे फक्त ओ एस डी, आणि हे जे मध्ये असणार आहे हा गॅप असणार आहे, हे जी म्हणजेच गॅप, प्रवाहाचा वेग असणार आहे। हे मध्ये मध्ये जे ठेवलेलं आहे जागा रिकामी, हा गॅप आहे। मग बघा, फक्त ओ एस डी लक्षात ठेवा, जे तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत फक्त ओ एस डी असं लिहून काढा आणि फक्त याच्या खालीच्या किमती लिहा, तुम्हाला तुमचं उत्तर आपोआप मिळणार आहे। चला तर मग आपण बघूया की यावरचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे असतात। बघा, आपल्याला बघितल्या खूप अवघड वाटतं, पण काहीही अवघड नाही, तुम्ही याचं उत्तर एका सेकंदामध्ये लिहून टाकाल। तुम्हाला अशी ट्रिक, एक भन्नाट ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, आपण प्रश्न वाचूया। एक बोट प्रवाहाच्या दिशेने 7 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते, तर त्या बोटीचा संथ पाण्यातील वेग किती? तुम्हाला अगोदर मी काय सांगितलं की ओ एस डी लिहून टाका, ओ एस डी लिहून टाका। आता प्रश्न काय आहे, एक बोट प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने, डी नाव आहे, मग अगोदर डी लिहावं लागेल ना आपल्याला। प्रवाहाच्या दिशेने किती आहे, 7 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते, म्हणजेच डी, डी म्हणजे 7। बघा किती सोपं आहे, फक्त हे पाठ करा, या इंग्लिश मध्ये काय नाव आहेत ना हे पाठ करा। विरुद्ध दिशा म्हटलं की ओ, प्रवाहाच्या दिशेने म्हटले की डी, संथ पाण्यातला वेग म्हटलं की यस, आणि प्रवाहाचा वेग म्हटलं की जी। फक्त हे लक्षात ठेवा। आणि ओ एस डी हे मध्ये मध्ये जो असतो तो गॅप असतो,
त्यावर जर असेल क्वेश्चन नंतर तर ते तुम्हाला कसं लिहायचं ते पण मी सांगणार आहे. आता बघा डी आपल्याला 7 मिळालं. आता पुढे क्वेश्चन काय आहे, पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच ओ. ओ किती आहे तर 5 आहे. मग आपल्याला संथ पाण्यातील वेग काढायचा आहे. संथ पाणी म्हणजेच यस, म्हणजेच काय स्टेबल यस, तो आपल्याला काढायचा आहे. जर तुम्हाला असा प्रश्न आला, जर तुम्हाला डी पण मिळालं, जर तुम्हाला ओ पण मिळालं आणि जर मधलं उत्तर काढायचं असेल तर फक्त या दोन्हींची ऍडिशन करावी लागते आणि त्याला 2 ने भागावं लागतं. बघा किती सोपं आहे. 7 अधिक 5 करा, त्याला 2 ने फक्त भाग द्या. 7 आणि 5 झाले 12. इथं आपण 12 लिहिलं, याला आपण 2 ने भाग देऊ. हे वरतं आपण जरा पुसून टाकू. बे एके बे आणि बे सख्ख 12. बे सख्ख 12 म्हणजेच आपलं उत्तर आपल्याला मिळालं 6. म्हणजेच आपलं उत्तर आपल्याला 6 मिळालं. पण नुसतं 6 लिहायचं का तर नुसतं 6 नाही लिहायचं, तर 6 किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर येणार आहे. तर बघा अशा प्रकारे खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला ओ एस डी आणि जी माहिती पाहिजे, त्या किमती तुम्ही ठेवा व्यवस्थित. आता तुम्हाला मी सांगणार आहे, जर म्हणजे जर पुढच्या संख्या झाल्या, जर पाठीमागे यायचं असेल तर काय करायचं, आणि जर अगोदरचे 2 लिहिले, जर पुढे जायचं असेल तर काय करायचं, आणि जर गॅप काढायचं असेल तर काय करायचं, तेही तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की लाईक करा व्हिडिओला. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता बघा, आता आपण सेकंड क्वेश्चन आहे आपला. एक बोट प्रवाहाच्या दिशेने 12 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते, तर त्या बोटीचा संथ पाण्यातील वेग किती? तुम्हाला सांगितलेलं आहे मी, ओ एस आणि डी लिहा आणि फक्त इथे यांच्या किमती मांडा. आता काय सांगितलंय, प्रवाहाच्या दिशेने. प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच काय, हे विरुद्ध आहे. प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच डी. डी काय आहे तर 12. आता विरुद्ध दिशेने म्हणजेच काय तर विरुद्ध दिशेने म्हणजेच ओ. ओ किती आहे 6. मग तुम्हाला संथ पाण्यातील वेग काढायचा आहे म्हणजेच यस काढायचा आहे. पुन्हा तसाच प्रश्न आहे सेम. आता फक्त या दोन्हींची ऍडिशन करा. 12 आणि 6 किती होतात बघा, 12 प्लस 6 त्याला भागिले आपण 2 करायचं आहे, म्हणजेच 18/2. बे एके बे, बे 9 18, उत्तर 9 आलं. मग फक्त 9च आपण लिहायचं का तर फक्त 9 नाही लिहायचं, तर 9 किलोमीटर प्रति तास असं आपल्याला लिहावं लागेल आणि हेच आपलं उत्तर आलेलं आहे. तर बघा, जर तुम्हाला असे क्वेश्चन्स आले तर अगोदर ओ एस डी लिहा, त्यांच्या खाली किमती लिहा, आणि जर मधलं उत्तर काढायचं असेल तर दोन्हींची ऍडिशन करून त्याला फक्त 2 ने भाग द्या. हे झालं मधल्या संख्येसाठी. आता आपण पुढचा वेगळा क्वेश्चन जरा बघूया. आपला प्रश्न काय आहे, एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे, पाण्याच्या प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर प्रति तास आहे, तर त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती? बघा, आता इथं आपण पहिल्यांदा ओ एस डी लिहूया. ओ एस डी लिहू आणि याच्या किमती लिहून घेऊ, मग आपल्याला पटकन समजेल. आता बघा, एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग विचारलाय. स्थिर पाणी म्हणजे काय, संथ पाणी. तर आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये यस म्हणतो. मग यस किती दिलेला आहे 15 दिलेलं आहे. आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग म्हणजे जी. जी, आणि तो जी कुठे असतो, इथं असतो, हा गॅप. जी म्हणजेच गॅप. तो किती आहे 5 आहे. इकडे पण 5 लिहू आपण, इकडे पण 5 लिहू. मग आता आपल्याला विचारलंय काय तर त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती? काय विचारलंय, प्रवाहाच्या दिशेने वेग किती? प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच काय, डी विचारलंय आपल्याला. प्रश्न काय विचारलाय, हा प्रश्न विचारलेला आहे, प्रवाहाच्या दिशेने वेग किती? बघा, जर आपल्याला पुढचा प्रश्न विचारला असेल तर आपल्याला इथं ऍडिशन करायची असते, आणि जर तुम्हाला पाठीमागचा प्रश्न विचारला असता, जर तुम्हाला विरुद्ध दिशेने विचारलं असतं तर तुम्हाला इथं वजाबाकी करायला लागली असती. जर पुढचा प्रश्न विचारला असेल
तर फक्त प्लस करायचं, जर मागचा प्रश्न असेल तर फक्त मायनस करायचं. आता या 15 मध्ये फक्त हे 5 ऍड करायचे आहेत. किती सोपं आहे बघा. 15 मध्ये फक्त 5 ऍड करा, उत्तर 20 किलोमीटर प्रति तास असं आलेलं येणार आहे. अशा प्रकारे आपण दुसरं सुद्धा एक्झाम्पल पाहिलेलं आहे. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघूया. आता आपण इथं क्वेश्चन घेतलेला आहे, एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग 25 किलोमीटर प्रति तास आहे, पाण्याच्या प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे, तर त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती? तर बघा आता इथं आपण पहिल्यांदा OSD लिहूया. हे विसरायचं नाही. बोट आणि प्रवाह म्हणलं की OS आणि D हे विसरायचं नाही, कारण हीच आहे आपली ट्रिक. जर तुम्ही याप्रमाणे केलं तर तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही. आता बघा, स्थिर पाण्यातला वेग म्हणजे कोणता? तर संथ पाण्यातला वेग. मग संथ पाण्यातला वेग काय आहे? यस आहे. यस किती आहे आपलं? 25 आहे. आणि प्रवाहाचा वेग म्हणजेच गॅप किती आहे? तर 4चा गॅप आहे. आणि आपल्याला विचारलंय की त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती? मग विरुद्ध दिशा म्हणजे अपोजिट हा विचारलेला आहे. मग तुम्हाला मगाशीच मी सांगितलं, जर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला असेल तर प्लस करायचं, आणि जर मागचा विचारला असेल तर मायनस करायचं. आता इथं आपल्याला या 25 मधून फक्त 4 मायनस करायचे आहेत आणि आपलं उत्तर आपल्याला समजणार आहे. 25 मधून 4 गेले, आपलं उत्तर 21 येणार आहे. 21 किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर असणार आहे. किती सोपं आहे बघा. जर आपल्याला विरुद्ध दिशेने विचारलं, अगोदरचं विचारलं तर मायनस करा, आणि जर फक्त प्रवाहाच्या दिशेने पुढचं विचारलं तर प्लस करा. जर मधलं विचारलं असेल, संथ पाणी विचारलं असेल, तर दोन्ही संख्यांची ऍडिशन करा, त्याला 2 ने भाग द्या. बघा आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. बघा इथं प्रश्न काय आहे, एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग 18 किलोमीटर प्रति तास आहे, पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग 25 किलोमीटर प्रति तास आहे, तर त्या प्रवाहाचा वेग किती? आता बघा, आपण मगापासून आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग विचारला होता, संथ पाण्यातला वेग विचारला होता, प्रवाहाच्या दिशेने वेग विचारला होता. आता आपल्याला प्रवाहाचा वेग विचारलाय, म्हणजे गॅप विचारलेला आहे. इथं अगोदर आपण OS आणि D लिहू. हा मधला जो आहे तो गॅप आहे. आता बघा, स्थिर पाणी म्हणजे यस 18 आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने म्हणजे D आहे, D 25 आहे. आणि आता आपल्याला प्रवाहाचा वेग विचारलाय. वेग म्हणजे G, तो म्हणजे गॅप. जेव्हा आपल्याला प्रवाहाचा वेग म्हणजेच गॅप विचारला जातो, G विचारला जातो, तेव्हा फक्त या दोन्ही मधला आपल्याला फरक लिहायचा असतो. 18 आणि 25 मध्ये 7चा गॅप आहे. कितीचा गॅप आहे? 7चा गॅप आहे. म्हणजेच आपलं उत्तर 7 येणार आहे. प्रवाहाचा वेग किती? तर 7 किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर येणार आहे. बघा, जेव्हा तुम्हाला प्रवाहाचा वेग विचारला जातो तेव्हा फक्त तुम्हाला दोन्हीतला फरक लिहायचा असतो. आता आपण एक लास्ट एक्झाम्पल बघूया. बघा, आता आपला हा लास्ट क्वेश्चन आहे. बघा प्रश्न काय आहे, एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग 20 किलोमीटर प्रति तास आहे, पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 10 किलोमीटर प्रति तास आहे, तर त्या प्रवाहाचा वेग किती? आता इथं सुद्धा आपल्याला प्रवाहाचा वेगच विचारलेला आहे. आपण अगोदर OS आणि D लिहू. बघा, स्थिर पाण्यातला वेग किती आहे? स्थिर पाणी म्हणजे काय? संथ पाणी 20. त्यानंतर बघा, पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध म्हणजे अपोजिट, किती आहे? 10 आहे. तर प्रवाहाचा वेग म्हणजेच हा गॅप, प्रवाहाचा वेग म्हणजेच गॅप विचारलेला आहे. आता मगाशी इकडे 2 संख्या होत्या तेव्हा आपण गॅपच काढला. आता इकडे 2 संख्या आहेत तेव्हा सुद्धा आपल्याला गॅप काढायचा आहे. फक्त दोन्हींच्या मध्ये कितीचा फरक आहे? 20 आणि 10 मध्ये, तर 10चा फरक आहे. म्हणजेच आपलं उत्तर 10 किलोमीटर प्रति तास हे येणार आहे. बघा, आपली ट्रिक किती सोपी आहे. इथं आपण एकाही सूत्राचा उपयोग केलेला नाहीये.
ओनली ट्रिक्सचा उपयोग केलाय. फक्त ट्रिक्सने आपण ही एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करायची ते पाहिलेलं आहे. तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आपण याच्यावरचे आणखीन काही क्वेश्चन्स दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.